पुढची बातमी. सहर शेख आता सोमवारी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडणार. जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सहर शेख अडचणीत आले. कैसा हराया फेम सहर शेख एमआयएमची नगरसेविका आहे. राष्ट्रवादीच्या सिद्दीकी फराज शबाब अहमद या तरुणीनं सहर शेखचे वडील युनुस खान यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याची तक्रार केली होती. शासनाची दिशाभूल केल्यामुळे तहसीलदार उमेश पाटील यांनी फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशा सूचना दिल्या होत्या. या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून. कुणाल, एवढ्या दिवसांपासून सहर शेख नॉट रिचेबल असल्याचं पाहायला मिळत होतं, मात्र आता ती सोमवारी आपली भूमिका मांडणार असं कळतंय. ज्यावेळेस जात वैधता प्रमाणपत्राचं प्रकरण बाहेर आलं त्यानंतर आम्ही जी सहर शेख आहे हिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यानंतर सुद्धा कोणतेही कॉल्स माध्यम प्रतिनिधींचे तिने रिसिव्ह केले नव्हते. आणि यानंतर आम्ही ज्यावेळेस तिच्या मुंबईच्या कार्यालयात गेलो त्यावेळेस 2 ते 3 दिवसांपासून त्या ठिकाणी ती नसल्याचं कळलं होतं आणि त्यामुळे नॉट रिचेबल असल्याची बातमी देखील पाहायला मिळाली होती. मात्र एका सामन्यादरम्यान स्टेडियम मध्ये देखील सहर शेखचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र आता सहर शेख जी आहे ती सोमवारी माध्यमांसमोर येणार आहे. नेमकं या सगळ्या प्रकरणावरती काय नेमकी प्रतिक्रिया देते, त्याचप्रमाणे कायदेशीर बाबींबाबत काय नेमकं बोलते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र तिच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही न्यायालयात जाणार आहे अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे. त्यामुळे आता सहर शेखची नेमकी भूमिका काय असणार आहे, कारण आता तिचं नगरसेवक पद देखील धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भात काय नेमकी तिची भूमिका आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कल्याणी. नक्कीच कुणाल, सहर शेख उद्या काय बोलते, काय भूमिका मांडते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. धन्यवाद कुणाल माहितीसाठी.